श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13, समास 7. प्रत्यय विवरण. समर्थांचे परवलीचे शब्द म्हणजे प्रत्यय आणि प्रचिती. प्रत्यय घ्या, प्रचिती घ्या. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. कारण आजचं युग बुद्धिप्रधान चिकित्सक युग आहे. पण समर्थ बुद्धिवादी आहेतच. बल, युक्ती, शक्ती यावर त्यांनी स्वतःचा आचारधर्म निश्चित केलेला आहे. त्यांच्या दासबोध ग्रंथामध्येच वेदांत, गीता, भागवत या सगळ्यांचा आधार आहे. त्यातलं प्रत्येक वाक्य आधी त्यांनी स्वतः अनुभवलंय आणि मग निवेदन केलंय. तरीही दुष्टांचा सुकाळ सर्व काळात असतोच ना. तर त्यांच्यासाठी आणि साधकांसाठी त्यांनी लिहूनच ठेवलंय की जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्त. म्हणजे जसा भाव असेल तसाच तुम्हाला अनुभव येईल. म्हणून आधी तुम्ही प्रचिती घ्या, हेच त्यांचं सांगणं आहे. तुम्ही करून पहा. त्यांनी दासबोधामध्ये जे सांगितलं ते काही अनुमान नाही की असं असेल, अजिबात नाही. त्यांनी त्यांच्या उपासनेची शपथ घेऊन म्हटलंय की ये गोष्टीस करी अनुमान, तो सिद्धची पावेल पतन, मिथ्या वदे त्या साण उपासनेची. माझ्या उपासनेची शपथ घेऊन सांगतो की याच जन्मामध्ये, अगदी याच काळात, या जमान्यात, आपण आत्ताच्या शब्दात बोललं तर, मनाने संसारामधून बाहेर पडलो किंवा संसार मनातनं काढला. संसारामधून फिजिकली बाहेर नाही पडायचंय, मनातनं संसार जर काढला तर स्वस्वरूपाशी एकाकार होता येईल. म्हणजे याच जन्मी मोक्ष मिळेल. या माझ्या वचनांवर कोणी जर संशय घेईल किंवा जर हे खोटं समजेल तर तो सिद्ध जरी असला तरी भ्रष्ट पावेल. कारण याला माझ्या उपासनेचं अधिष्ठान आहे आणि ही श्रीरामांची वचनं आहेत, असं समर्थ म्हणतायत इथे. आणि याचा प्रत्यय तुम्ही घेऊन पहा, अभ्यासाने घ्या. मनाचा स्वभाव असा आहे की जिथे लावाल तिथे ते चिकटतं. म्हणजे कसं, शृंगार रसामध्ये ते लिप्त होतं, करुण रसामध्ये ते रडत बसतं, भयानक रसामध्ये ते घाबरतं आणि भक्तिरसात ते न्हाऊनही निघतं. म्हणजेच माणूस जे जे पाहतो, जे जे ऐकतो ते त्याच्या अंतर्यामी घट्टपणे जाऊन बसतं. म्हणजे आत्ताच आपण अनुभव घेतला कोविड दरम्यान. वैश्विक विषाणू जर त्याच्या मनात घरी न येताच घर करून राहू शकतो, तर वैश्विक शक्तीलाही मनात घर करू देण्याची या मनाची ताकद नक्कीच आहे. आणि स्वतः भगवंत जर सांगतात की इतर सारं सोडा, माझा शोध घ्या, मानवजन्म यासाठीच मिळालाय, तर आपण त्यांचं न ऐकणं हे आपल्याला कदापि परवडणारं नाही. व्यवहारामध्ये आपण पैशांचा किती चोख हिशोब ठेवतो. 1 ग्राम अगदी काम जास्त करत नाही किंवा 2 रुपये सुद्धा जास्ती कोणाला देत नाही. मग हे पूर्ण आयुष्य जे मौल्यवान आहे ते फुटकळ खर्ची घालवणं आपल्याला कसं बरं परवडू शकतं? याचं कारण हे का होतं? तर आपलं अज्ञान. आणि म्हणून समर्थ वारंवार तेच सांगतायत की विवेकानी खरा करता कोण आहे ते जाणा, अनुभूती घ्या, अनुभूतीनी जाणा, प्रचिती घ्या, शब्दांनी नव्हे अनुभवानी. स्टार नोट म्हणते, लाईफ इज अन एक्सपेरिमेंट, एक्सप्लोर द स्ट्रेंथ ऑफ माइंड. श्रीराम समर्थ श्रीराम.